तर पहा मैत्रिणींनो, याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला ब्लाऊजवर माप कसे ठेवायचे आणि कसे ॲडजस्ट करायची. आपल्या अस्तरचं ब्लाऊज आहे. तर अगोदर आपण अस्तर घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण माप कसे ठेवून पीस बरोबर पुरतो आपल्याला. तर हे पहा, मी याच्या आधी पण तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आपला 80 पॉईंट पिसामध्ये कसे माप ॲडजस्ट करायचे तर ते पहा तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्याला 36चं छाती घेरचं माप आहे. तर बाही याची मोठीच आहे या ब्लाऊजची. तर आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करून माप ठेवलेले आहेत. तर मला कशी वाटली ही ट्रिक आपली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण पुढे पहा ब्लाऊज पूर्ण कटिंग करताना. तर अशा प्रकारे मी माप टाकून घेतलेलं आहे आणि मी ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर अस्तरवरून आपल्याला पुन्हा मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे. पहा, ठीक आहे. बाहीला जोड द्यावा लागेल, थोडंसं कमी पडले मी. तर हे सगळे भाग आपले कट करून झालेले आहेत आणि हेच आपल्याला अस्तरवर मेन फॅब्रिकवर ठेवून आपल्याला परत कटिंग करायची आहे. तर एकदम व्यवस्थित कटिंग करायची आहे. आपल्याला अगोदर हे लेस काढून घ्यावा लागते. बाहीची लेस आहे ही. आणि त्याच्यानंतर हे पहा, याला उभ्या लाईनिंग आहेत आणि आडव्या पण लाईनिंग आहे. तर आपण ब्लाऊज स्टिचिंग करताना या लाईनिंग उभ्या आल्या पाहिजे, म्हणजे ब्लाऊज चांगलं दिसतं. पहा, तर तुम्ही सुद्धा असंच उभ्या लाईनिंग कडूनच आता याची पट्टी देताना दंडावरला ही पट्टी आडव्या साईडने होती, इकडच्या साईडने. तर ती पट्टी आपल्याला आता काढून घेतल्यानंतर ह्या साईडने लावावं लागणार, उभ्या साईडने. कारण ह्या साईडने आपली बाही येणार आहे. बाहीला उभ्या साईडनेच लाईनिंग आली पाहिजे, म्हणजे बाही छान दिसते आणि बसते पण चांगली एकदम. तर आपल्याला ते ठेवून घ्यायचे आहे सगळे कटिंग केलेले बाहीचे आणि पूर्ण पाठीचा भाग, सगळे भाग आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. आणि जरी अस्तर थोडं कमी पडलं तरी आपण हा मेन कपडा थोडा जास्त घ्यायचा आहे, म्हणजे आपली बरोबर बसता ब्लाऊज. तर तुम्हाला आहे ना, काही पण अडचण येत असली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आपण ब्लाऊज स्टिचिंग करताना सगळ्या गोष्टी शक्यतो आपल्याला माहिती नसतात. आता ही सुद्धा एक मी ट्रिक सांगितली तुम्हाला. उभ्या साईडने कपडा ठेवायचा म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित दिसतं पण आणि
बसतं पण छान. तर अशी कोणाकोणाला माहीत नव्हती ही ट्रिक मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे माझ्या व्हिडिओचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल याचा मला आनंद वाटेल. कारण मी याच्यासाठी की तुम्हाला पण याच्यातून काही शिकायला भेटावं म्हणून मी व्हिडिओ बनवते. नाही तर वेळ तर नाहीच आहे, पण तरी पण एक आपल्याला चांगल्या गोष्टी शिकता येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. इतरांपर्यंत पोहोचण्याचं काम पण आपलं होतं. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कापड एकावर एक ठेवून कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे एक्स्ट्रा कापड मी असंच ठेवून देणार आहे आणि याला आपल्याला हा जॉईन द्यायचा आहे. हा खूप छान दिसतं पण आहे. हे जे उभी लाईनिंग आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, तर इथे जी उभी लाईनिंग आहे ते आली तर छान दिसतं, ब्लाऊज बाही पण छान दिसते. तर अशा प्रकारे मी ब्लाऊजवर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि आता हे मी पण कट करणार आहे. तर असं एकदम प्रॉपर अस्तर खालचा भाग पाहून घ्यायचा. काही साईडला कमी जास्त आहे तिकडं ब्लाऊज व्यवस्थित दोन्ही भाग एकावर एक आहेत का पाहून घ्यायचे अगोदर आणि मगच कटिंग करायची आहे आपल्याला. तर हे सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं आहे की आपण ब्लाऊज कटिंग करताना खालचा भाग बरोबर दोन्ही एकावर एक आहे की नाही ते पाहून घ्यायचं आहे, नाही तर एक कमी जास्त नको व्हायला त्यासाठी. तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करीत जा आणि शेअर करीत जा. कारण तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या मला नक्की कमेंटमध्ये विचारत जा, मी सांगण्याचा प्रयत्न करत जाईल. आणि मला जे जे माहीत आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. अशा प्रकारे आपण असं सुळसुळ कापड जर असं नताईंनो तर आपण अशा टाचण्या मारून घ्यायच्या आहेत, त्याला लावून घ्यायच्या आहेत आणि मगच कापड कटिंग करायचं आहे. नाहीतर ते कापड आपलं सरकून आपलं ब्लाऊज खराब होऊ शकतं. आपल्याला कापड खालच्या साईडने बरोबर आहे की नाही ते पाहूनच कटिंग करायचे असते. त्यासाठी अशा पिना लावल्या म्हणजे अजिबात टेन्शन राहत नाही. का हे मी बिना पिना लावताच कटिंग करत असते ब्लाऊज, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी काही ठिकाणी पिना लावलेल्या आहेत. तर नवीन शिकणाऱ्यांना तर खूप अडचणी येत असतात, असे कापड बरेच कापड खराब होत असतात ब्लाऊजचे. तर त्यासाठी व्यवस्थित पाहूनच ब्लाऊज कटिंग करायचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक थोडं एक्स्ट्राच ठेवत जा, म्हणजे आपल्याला थोडंफार इकडं तिकडं झालं तरी आपल्या ॲडजस्ट होऊ शकतं कापड. अशा प्रकारे आपले आता 2 ब्लाऊज कट झालेले आहेत. अजून एक ब्लाऊज कट करायचं राहिलंय, ते पण मी लगेच कट करून घेणार आहे. म्हणजे एकदा शिवायला बसल्यावर 3-3 बाऱ्या ब्लाऊज कट करायला सगळं जवळ घ्यावं लागतं. हे पेपर कटिंग ते त्यासाठी परत आपल्या शॉपमध्ये सगळं कपडे सगळे पडत असतात काय, त्यासाठी आपण सगळे एक सोबतच कटिंग करून घ्यायची, म्हणजे आपलं सगळं साप एक टायमिंगला बरोबर व्यवस्थित होतं. आणि दिवसभर कस्टमर कशाला ना कशाला चालू असतं, त्याच्यामुळं आपलं शॉप क्लीन ठेवणं गरजेचंच असतं मला. त्यासाठी लई
ब्लाऊजचा पसारा घालून पण काय जमणार नाही. तर असं एवढं कापड उरलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे, तर ती मी नंतर काढणार आहे. आणि आपल्याला हे एक ब्लाऊज आहे, तर या ब्लाऊजवर अशा प्रकारचे बाहीला दंडाला ही अशी डिझाईन आहे खड्यांची, आणि बॅक साईडला अशी डिझाईन आहे पहा. तर त्यामुळं मी एक सोबत अस्तर कट केले नाही सगळे, तर एक एकच ब्लाऊज पिसावरच कट करून घेतलेलं आहे अस्तर. अशा प्रकारे आपल्याला आता हे प्रॉपर ठेवूनच कट करावं लागणार आहे. अगोदर अस्तर कट करून घेते आणि नंतर मग आपल्याला पाठीमागच्या साईडचा गळा छोटा घ्यावा लागणार आहे. त्यासाठी मी हे थोडं वेगळं कट करावं लागणार आहे ब्लाऊज. तर व्हिडिओ पूर्ण पहा.